लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त भव्य असा कार्यक्रम परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्तानं वस्ताद लहुजी साळवे यांचा पुतळासुद्धा परभणीमध्ये दाखल झालेला असलेलं लोकार्पण आपण ठेवलेला आहे। 350 किलोचा हा पुतळा आहे, ब्रॉन्झनं तयार झालेला आणि मला वाटतं महाराष्ट्रातील अतिशय सुंदर देखाव असा हा पुतळा आहे त्याचा आज लोकार्पणसुद्धा आज आपण आयोजित केलेला आहे। जे काही ज्येष्ठ नेते किंवा मार्गदर्शक होऊन गेले, ज्यांनी राष्ट्रासाठी क्रांती घडवली, ज्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं, अशा लोकांच्या ज्यावेळेस आपण जयंती साजरी करतो तर त्यांचे विचार आपण अवगत केले पाहिजे। समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत हे विचार पोहोचवण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे। परभणीमध्ये नाही, देशात नाही तर जगात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय थाटामाटामध्ये साजरी केली जाते। सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार ज्यांनी इथं दिला, त्या महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आज आपण सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले पाहिजे। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। अण्णाभाऊ साठेची फकीरा कादंबरी जर आपण वाचली तर फकीरा कादंबरीमध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं एक विचारधारा आपल्याला पाहायला मिळते आणि न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची विचारधारेवर आधारित राज्य निर्माण करण्यासाठी बहुजन समाज पार्टी ही अण्णाभाऊ साठेच्या सन्मानार्थ या ठिकाणी काम करत आहे, त्यांच्या विचाराचं राज्य येण्यासाठी काम करत आहे। आणि या जयंतीनिमित्त सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। व माझ्यासोबत भाजपाचे नेते अशोक पायवळ, राहुल घनसावंत, समाधान पोटबरे, किरण फुलपगार, शुभम दाडवे, त्याचबरोबर आमचे राजकुमार हेगडेकर आणि सर्व दीपक गोंधळे, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिवादन केलेलं आहे। पुन्हा एकदा सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला वंचित बहुजन आघाडीकडून खूप खूप शुभेच्छा। आज आमचे वंचित आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर शहरात आगमन होत आहे, तरी त्यांच्या हातानं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात येईल व सर्व जनतेने त्यावेळेस थांबावे अशी मी वंचित आघाडीचा ओबीसी नेता सुरेश खोड विनंती करतो। आज विश्वरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। आज या महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं मी मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। परंतु या देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रत्येक समाज बांधवापर्यंत गेले पाहिजे, यासाठी आज काम करणे आवश्यक आहे। अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायलेले आहेत आणि या अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत। तरी पण सुद्धा महाराष्ट्र शासनानं आणि या भारतातल्या या राजकीय नेत्यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे। आज त्यांच्या या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आणि या पंतप्रधानाकडे मागणी केलेली होती की यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि तातडीने यांना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ही आज मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत।